वैश्विक टॅरिफ निर्णय अमेरिकन कोर्टाकडून रद्द करण्यात आलेला आहे। डोनाल्ड ट्रम्प यांना सुप्रीम कोर्टाने चपराक दिल्याचं दिसतंय। वैश्विक टॅरिफ निर्णय त्यांनी घेतला होता आणि तो आता अमेरिकन कोर्टाने रद्द केलेला आहे। यावेळी एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय आणि याचे परिणाम आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील होणार असल्याचं दिसतंय, कारण वैश्विक टॅरिफ निर्णय जो अमेरिकन कोर्टाने आता रद्द केलेला आहे आणि हा निर्णय रद्द करून यावेळेस डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का असल्याचं आता बोललं जात आहे। यावेळी एक महत्त्वाची बातमी सध्या अमेरिकेतून समोर आलेली आहे। वैश्विक टॅरिफ निर्णय जो त्यांनी घेतला होता तोच यावेळेस अमेरिकन कोर्टाने रद्द केलेला आहे। त्यामुळे टॅरिफ संदर्भातला हा एक महत्त्वाचा निकाल आता देण्यात आलेला आहे। तर आमचे संपादक निलेश खरे सर आपल्या सोबत यावेळेस फोन लाईन वरून जोडले गेले आहेत। सर, एक अत्यंत महत्त्वाचा हा खरं तर निर्णय अमेरिकन कोर्टाने घेतलाय, कारण या टॅरिफमुळे जगाचं नुकसान होत असल्याचं दिसत असताना आता हा निर्णय झालेला आहे। कसं पाहता आणि याचे काय परिणाम होऊ शकतात? ट्रम्प सरकारला अत्यंत मोठा धक्का या निमित्तानं अमेरिकन सर्वोच्च न्यायालयानं दिलाय असं म्हणायला हरकत नाही। मुख्यतः जगातल्या विविध देशांमध्ये ट्रम्पच्या माध्यमातून जो टेरिफ लावला गेलेला होता तो टेरिफ म्हणजे एका पद्धतीनं खंडणी अशा होतं। त्यातून अमेरिकी जी जागतिक पातळीवरची नेता म्हणून होती किंवा एक जगाचं नेतृत्व करणारा देश म्हणून होती ती अमेरिका गमावून बसलेला होता। अशा परिस्थितीमध्ये ज्या विविध व्यापारी संघटना होत्या त्यांनी मधल्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती। सर्वोच्च न्यायालयावर यात सुनावणी सुरू होती। आज अखेरीस यावर निर्णय येताना पाहायला मिळाला। काही प्रमाणावर टॅरिफचे जे वैश्विक निर्णय आहे त्यातल्या काही प्रमुख बाबी ज्या आहेत त्या पूर्णतः सर्वोच्च न्यायालयानं संपुष्टात आणलेल्या आहे आणि त्यामुळे ट्रम्प यात पाहायला मिळतोय। मात्र यातून थेटपणे भारताला फायदा होणार का? भारताची जी 18% जो मुख्यतः टॅरिफ आहे तो कमी होणार का? तो अबॉलिश होणार का? आणि सुरुवातीचा जो 2 ते 3% होता तितकाच होणार का? याचं अद्याप स्पष्टीकरण आलेलं नाही। सर्वोच्च न्यायालयाच्या ऑर्डर्स पूर्णतः हातात आल्यानंतर आपल्याला निश्चितपणे स्पष्टता होताना पाहायला मिळेल की भारतावर याचे कशा स्वरूपामध्ये परिणाम होत आहेत। अगदी धन्यवाद सर आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय यावेळेस डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकन न्यायालयाने चांगलाच दणका दिला असं म्हणावं लागेल। राष्ट्राध्यक्षांनी दिलेल्या कायदेशीर अधिकारांचा अतिवापर केला असं म्हणत यावेळेस वैश्विक टॅरिफ निर्णय जो अमेरिकेनं घेऊन जगभरात खळबळ माजवली होती तो आता अमेरिकन न्यायालयाने रद्द केलेला आहे।